पंजाबचा मोठा नेता नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला, सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्यामागे गेम काय? पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील मातासाहेब गुरुद्वारा परिसरात एका अज्ञात हल्लेखोरानं धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या अचानक झालेल्या भीषण हल्ल्यामुळे नांदेड शहरासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार या प्राणघातक हल्ल्यामध्ये सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या चालक आणि एका पोलीस अधिकाऱ्यावरही हल्लेखोरानं वार केल्यामुळे ते जखमी झालेत। घटनेनंतर तातडीनं सुखबीर सिंग बादल यांना नांदेड येथील यशोसाई नावाच्या खासगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची अधिकृत माहिती डॉक्टरांनी आणि पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र आणि पंजाबच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास यंत्रणांनी तत्परतेने कारवाई करत हल्लेखोराला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलाय। पण पंजाबच्या एका नेत्यावर महाराष्ट्रात हल्ला का होतो, त्यांच्यावरील हल्ल्यामागे नेमका काय गेम आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे आपल्या कुटुंबासह आणि काही निकटवर्तीयांसह नांदेड येथील प्रसिद्ध आणि पवित्र ऐतिहासिक गुरुद्वाराच्या दर्शनासाठी काल नांदेडमध्ये दाखल झाले होते। आज दुपारी ते नांदेड शहरापासून जवळच असलेल्या मातासाहेब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेले होते। गुरुद्वारात अत्यंत भक्तिभावानं दर्शन घेऊन ते बाहेर पडत असताना आणि पायऱ्यांवरून खाली उतरत असताना तिथं आधीपासूनच दबा धरून बसलेल्या एका अज्ञात हल्लेखोरानं अचानक त्यांच्या दिशेनं झेप घेतली। हल्लेखोराच्या हातात एक धारदार शस्त्र होतं। काही समजण्याच्या आत असल्यानं थेट सुखबीर सिंग बादल यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। हा वार अत्यंत वेगानं करण्यात आला होता, परंतु सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे हा वार थेट शरीराच्या मुख्य भागावर न बसता त्यांच्या हातावर बसला। त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि रक्ताची धार लागली। हा अचानक झालेला हल्ला पाहताच घटनास्थळी आणि संपूर्ण गुरुद्वारा परिसरात पळापळ निर्माण झाली। सुखबीर सिंग बादल यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक चालकांना आणि तिथे उपस्थित असलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांची जीवाची पर्वा न करता तात्काळ हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी त्या निर्दयी हल्लेखोरानं तिथं उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर आणि बादल यांच्या चालकावरही आपल्या धारदार शस्त्रानं भीषण वार केले। या झटापटीत चालक आणि पोलीस अधिकारी दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांनी अत्यंत धैर्यानं हल्लेखोराला पळून जाण्यापासून रोखून धरलं। सुरक्षा रक्षकांच्या आणि पोलिसांच्या या सतर्कतेमुळे सुखबीर सिंग बादल यांच्यावर होणारा पुढील मोठा अनर्थ टळला आणि त्यांचा जीव थोडक्यात बचावला। घटना घडताच परिसरातील भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। रक्ताच्या थरोळ्यात असलेल्या सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या जखमी चालकाला तातडीनं सुरक्षा वाहनातून नांदेड शहरातील VIP रस्त्यावरील यशोसाई या नामांकित खासगी रुग्णालयात नेण्यात आले। रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांच्या विशेष पथकानं त्यांच्यावर प्रथम उपचार सुरू केलेत। त्यांच्या हातावर झालेल्या जखमीवर तातडीनं टाके घालण्यात आले असून अंतर्गत दुखापत झाली आहे का हे तपासण्यासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यात। रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बादल यांना झालेल्या जखमा गंभीर असल्या तरी त्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या नाहीत। त्यांची प्रकृती आता पूर्णपणे धोक्याबाहेर असून ते डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली विश्रांती घेत आहेत। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री माननीय सुखबीर सिंग बादल आज नांदेडच्या दौऱ्यावर असताना मुगडचा जो मातासाहेब गुरुद्वारा आहे या ठिकाणी दर्शन आटोपून येत असताना साधारणतः 1:50च्या सुमारास तेथील एका सेवादाराने त्यांच्यावर अचानक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपल्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा जो आपला तिथले PSI होते यांनी त्यांचा बचाव केला। याच्यामध्ये दोघांनाही मायनर इंजुरी झालेल्या आहेत। आता त्या दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे। तो संबंधित सेवादार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असून पुढची तपासणी आणि चौकशी चालू आहे। पुढची सगळी तपासांतीच कळेल त्याची तपास पोलीस करतायत। डिटेल्स जे आहेत ते तपासानंतरच कळतील। सध्या तरी त्यांची तब्येत त्यांच्या राईट फोरआर्मला एक 4-5 सेंटीमीटरचा एक वाउंड आहे, तर त्याच्यावर स्टिचिंग आणि बाकी उर्वरित हे करतात डॉक्टर सगळे। त्यांचा BP वाढलेला आहे सध्या त्यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल जास्त सांगणार नाही, तेवढं सांगेल की तब्येत त्यांची आउट ऑफ डेंजर आहे, स्टेबल आहे आणि पोलिसांच्या निगराणीखाली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या माननीय ज्या पत्नी आहेत आणि सूचना म्हणण्यापेक्षा त्यांना ब्रीफिंग पूर्ण केलेली आहे प्रकरणाचं पोलिसांनी आणि DG साहेबांनी केलेलं आहे।
दुसरीकडे गुरुद्वारा परिसरात तैनात असलेल्या स्थानिक नांदेड पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षक यंत्रणेनं अत्यंत वेगानं हालचाली करत त्या धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराला घटनास्थळावरूनच रंगे हात पकडलं. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अटक करण्यात आलेला व्यक्ती निहंग शीख समुदायातील असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या हल्ल्यामागचं मुख्य कारण आणि त्याचा नेमका हेतू काय होता हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे काही मोठं राजकीय कारस्थान आहे याचा सखोल शोध आता नांदेड पोलीस आणि इतर गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगानं करण्याचे आणि आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करण्याचे कडक आदेश प्रशासनाला दिलेत. तसेच सुखबीर सिंग बादल यांच्या सुरक्षेमध्ये कुठे काही त्रुटी राहिल्या होत्या का याचीही चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. महाराष्ट्रात अशा प्रकारे परराज्यातील मोठ्या नेत्यावर आणि व्हीआयपी व्यक्तीवर झालेला हा हल्ला सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला असून त्यामुळे नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात आणि संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुद्वारात किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही असं त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहताना समोर येत आहे. यापूर्वी डिसेंबर 2024 मध्येही अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात त्यांच्यावर अशाच प्रकारे अचानक गोळीबार करण्याचा प्रयत्न एका माथे फिरून केला होता. त्यावेळी धार्मिक शिक्षा भोगत असताना सुखबीर सिंग बादल हे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सेवादार म्हणून सेवा देत व्हीलचेअरवर बसले होते. त्यावेळी एका व्यक्तीनं त्यांच्या अगदी जवळ येऊन त्यांच्यावर थेट गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिथल्या सतर्क सेवाभावी नागरिकांनी आणि पोलिसांनी त्या हल्लेखोराचा हात पकडल्यामुळे गोळी भिंतीत घुसली होती आणि बादल बचावले होते. या घटनेनंतर सुखबीर सिंग बादल यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पवित्र नांदेड साहिबच्या परिसरात त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. नांदेड हे शीख बांधवांचं अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च श्रद्धास्थान मानलं जातं, जिथं दरवर्षी लाखो भाविक देश विदेशातून दर्शनासाठी येत असतात. अशा अत्यंत शांत आणि पवित्र भूमीत शिरोमणी अकाली दलासारख्या मातब्बर पक्षाच्या प्रमुखावर आणि माजी उपमुख्यमंत्र्यांवर झालेला हा हल्ला अतिशय गांभीर्यानं घेतला जातोय. पंजाब आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. राजकीय मतभेद कितीही असले तरी अशा प्रकारे कोणावरही हिंसक आणि प्राणघातक हल्ले करणं लोकशाहीत आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजात मान्य केलं जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया उमटते. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. सध्या नांदेड शहरातील यशोसाई रुग्णालयाबाहेर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच माता साहेब गुरुद्वारा आणि सचखंड गुरुद्वारा परिसरात येणाऱ्या भाविकांची सुरक्षा वाढवण्यात आली असून संशयास्पद व्यक्तींची कसून तपासणी केली जाते. नांदेड पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याचा नेमका मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हल्ल्यामागचं कारण काय होतं याचा अधिकृत खुलासा करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नांदेडच्या जिल्हा प्रशासनानं केलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.